चॅनलचे अपडेट्स मिळवण्यासाठी कृपया @पोस्ट मराठीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। आता प्रकरण आता अशोक खरात तो एक महाराज दाढीवाला आणि त्याचे भक्त म्हणते हमारे बाबा ऐसे नाही है। आता काय कोणाले टेस्टिंग साठी पाठवा बाईले एवढ्या मोठ्या मोठ्या श्रीमंताच्या बायकाईले तो महाराज मूत पाजून राहिला। म्हणजे दिवसा त्या अगरबत्ती सेंट आहे तिथे राहते लेडीज, दिवसा अगरबत्ती आणि रात्री जबरदस्ती। हे गॅरेज वर कीर्तन आहे। स्वामी को फार रहा था, बाबा को फार रहा था, अशोक खैरात को मिला रहा था। ताव्यावर बसल्यानं चटका लागत नाही का? शेकल्यावर मग शिव्या काढून दे। ताव्यावर मी बसतो, उद्या तुम्ही ट्रॅक्टर भर लाकडं पेटवा, मी चालून दाखवतो, माझ्यासोबत तुम्हाला नेतो। टेक्निक आहे। अरे काय राजा लोक सांगते कुत्र जिवंत केलं, महाराजनं हिरीले पाणी लावलं, चाल बनावाना राज्यात आणले। त्या मम्मीनं मिल्क पाजलं संत आणि लाव राजस्थानाच्या विहिरीले पाणी। यात पोस्ट मराठी चॅनलले सबस्क्राईब करा। अरे हे विचार पोहोचवतात म्हणून गौरव भाऊ मानकर पत्रकार आणि कॅमेरामन खिचमे रिपोर्टो के खिचमे कॅमेरामन पंकज पाटील तुम्हाला सांगतो, कॅमेरा म्हातारी आली त्याच्यावरही फिरत जा, नाही तर कमी कपड्यावाली आली चांगली चटकन तुम्ही कॅमेरा फिरवता, म्हातारी आली की गरकन नाही। नमस्कार, मी गौरव मानकर @पोस्ट मराठीमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। माझ्या मागे तुम्ही बघू शकत असाल सत्यपालची सत्यवाणी ही गाडी आहेत आणि या गाडीवर आपण बघू शकता देहदान, अवयवदान, नेत्रदान, रक्तदान करा आणि पुढे जर फोटो आहे तो आहे सत्यपाल महाराज यांचा। सत्यपाल महाराज यांची एक गाडी आहे आणि या गाडीमध्ये त्यांचा पूर्ण संच हा गावोगावी जाऊन प्रबोधन करत असतं, कीर्तन करत असतं आणि ही जुनी गाडी आहे। आता हे आम्ही नागपूर अमरावती रस्त्यावरील वरुड या वाडी या ठिकाणी आहेत आणि वाडी या ठिकाणी एक गॅरेज आहे, त्यांची गाडी खराब झालेली आहे आणि त्यामुळे आता ही गाडी एक दुरुस्तीसाठी आहेत आणि या ठिकाणी आता त्यांचा जो मुक्काम आहे तो या गाडीमध्येच झाला। इकडे एक हापसी आहे, त्या हापसीवर त्यांची आंघोळ झालेली आहे आणि एका गॅरेजमध्येच ते सध्या आता बसून आहेत। आपण त्यांच्याशी बोलूया आणि जे सगळे महाराज वगैरे आपण बघत असतो, जे त्यांचं जे राहण्याची लाईफस्टाईल आहे, त्यांची गाडी आहे, त्यांचं जाणं येणं असतं, 5 स्टार असतं, त्यांचा मुक्काम एखाद्या हॉटेलमध्ये असतो, परंतु तसं काहीच नाही। सत्यपाल महाराज ज्या पद्धतीने विचार मांडतात त्याच पद्धतीनं ते राहतात सुद्धा, हेच आम्हाला दाखवायचं आहे। आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आजचं हे जे दृश्य आहेत, हे दृश्य तुम्हाला खरोखरच वाटत असेल की नाही महाराज अशा पद्धतीचेच असले पाहिजे, ज्या पद्धतीने त्यांचं हे सर्व काम आहे। हे गाडी आहेत आणि आता ते एका गॅरेजमध्ये बसून आहेत। चला आपण गॅरेजमध्ये जाऊया आणि आता त्यांच्याशी आपण चर्चा करूया। तर आता ज्या ठिकाणी सत्यपाल महाराज बसलेले आहेत त्या ठिकाणी आलेलो आहेत आणि ते गॅरेजमध्ये बसून होते। त्या ठिकाणी सकाळपासूनच ते तिथं बसून तिथंच त्यांचा नाश्ता वगैरे झाला आणि आता त्याच ठिकाणी बसून आहेत। आपण आलेलो आहे तर महाराजांच्यापर्यंत। महाराज @पोस्ट मराठीमध्ये खूप खूप स्वागत आहे आणि आम्हाला जाते वेळी तुमची गाडी दिसली आणि आम्ही थांबलो आणि असा विचार आला की बाबा भरपूर महाराजांना ज्यावेळी तारीख असते तर त्यांच्यासाठी जायसाठी गाडी असते, एखाद्या हॉटेलमध्ये मुक्कामी असतात। तुमचं तसं काही दिसून नाही राहिलं, तुम्ही तिथं हँडपंपवर आंघोळ केली, गाडी तिथं आहे, काही लोक गाडीवर झोपले, तुम्ही इथं झोपून होते, कसं काय आणि कुठे जात होते तुम्ही, काय घडलं? आम्ही काल गडचिरोलीच्या जवळ, हा कोणतं गाव होतं ते, हा भाटेगाव नावाचं गाव, कुरखेड्याच्या बाजू, तिथून कार्यक्रम करून आलो। गाडी खराब झाली म्हणून इथं अशोक भाऊचं गॅरेज आहे, या गॅरेजवर आम्ही भेटीला गाडी दाखवायला आलो। यश मोटर अशोक चढवकार भाऊ आमचे सुखादुखातले सोबती आहेत, कधी गाडी बांधून आणतात। दत्तवाडी नागपूर भारत अपार्टमेंट मध्ये यायचं काय, मग आम्ही इथं आलो
रात्रभर इथं मुक्काम केलो, गाडीत झोपलो. मग सकाळी यायला बोलावलं आणि गाडी ओपन केली. आता गाडी दुरुस्त होऊन राहिली, मी निघलो इथं. म्हणजे आमचा प्रवास म्हणजे हापशीवर अंग धुणे आणि झुणका भाकरवर जेवणे. आजचा कुठचा कार्यक्रम होता? आजचा कार्यक्रम आहे आपला सावंगा, कोणतं कचारी सावंगा, तालुका काटोल, जिल्हा नागपूर. आमचे गुरुबंधू आहेत अशोक बाबुळकर. आणि हो, त्या गावच्या त्यांनी तो मधात आले, त्यांनी तो जुळवून दिला आणि त्याच्यामध्ये तुमची भेट झाली. आपणाला कसं कळलं तर आमचे ज्ञानेश्वर दादा रक्षक मित्र आहेत, गुरुबंधू आहेत, विशेष कर्मयोगी आहेत, तसं बोलतात तर चालतात. तर तुमची भेट झाली ऍट पोस्ट मुक्काम पोस्ट मराठी चॅनल, ऍट पोस्ट मराठी चॅनल. गौरव भाऊ मानकर पत्रकार आपण, आणि पंकज पाटील कॅमेरामन. तुम्हा दोघही भावांना धन्यवाद देतो की आमचा आवाज तुम्ही लाखो करोडो पर्यंत तुमच्या ऍट पोस्ट मराठी चॅनल वरून पोहोचवता. धन्यवाद. नाही, माझा प्रश्न असा होता की भरपूर महाराज आता पाहून राहिलेलो आहे, त्यांची संपत्ती दिसते, 5-5 वर्षामध्ये ते करोडपती होऊन जातात. आता तुमचं 50 वर्षापासून काम चालू आहे, तर तुम्हाला असं कोणती काही 5 स्टार सुविधा नाही की काही नाही? तुमची गाडी ती दिसते, ते जुनीच दिसून राहिली, त्याला नेहमी नेहमी दुरुस्त करावं लागून राहिलेली आहेत. आता इतर महाराज ज्या पद्धतीने वाढतात ते कसे वाढत आहे? आता ते तुम्हाला काय सांगा लागते, तुम्ही पत्रकार आहे भाऊ, म्हणजे तुमची बुद्धी आम्ही तरी अळानी लोक मॅट्रिक नापास, तुम्ही सुशिक्षित आहात, पत्रकार बांधव आहे, अभ्यास आहे. या महाराज लोक एवढ्या नोटा जमवल्या. तुम्ही जगातले महाराज पहा, कोटी, काही करोडो कोटी रुपये, अब्ज रुपये संपत्ती आहे. माझी संपत्ती आहे 7 एकर वावर. मेल्यावर तेही मृत्यूपत्र मला तयार आहे. आश्रम आले 10. तुकडोजी बाबा, गाडगे बाबा, फुले शाहू आंबेडकरांची जयंती पुण्यतिथी करा, समाज सुधारण्यासाठी खर्च करा. दुसरी माझी इस्टेट नाही. मी अजूनही दारूची शिशी पडेल असली तर तिचे झाकणं उचलतो, 150 रुपये किलो विकतो. दारूच्या शिशाही जमा करतो रिकाम्या, 3.5 रुपये किलो विकतो. दारूच्या शिशा रस्त्यावर पडेल आहेत त्या, ते फेकतात. म्हणून मी बेवड्याला सांगतो, कृपा करून शिशा फेकू नका रे, ते फुटतात, लोकांच्या पायात जातात. तुम्ही तुमची जिंदगी तर बर्बाद केलीच रे, 90 मारू मारू, पण आमची जिंदगी बर्बाद करू नका. तुम्ही पेन बंद करा. मी या पोस्ट चॅनलच्या माध्यमातून विनंती करीन, अरे बंद करा, पिऊ नका. आणि जगात औषधी नाही, तुमचं मन, म्हणून तुम्ही बंद करा. त्याच्यासाठी काही तुम्ही इथे तुमचे वादळ वगैरे ठेवलेलं आहे, काही सांगाल का आम्हाला याच्या माध्यमातून? मी या खंजेरीला पाणी लावतो आणि पाणी लावलं की नरम करतो. या खंजेरी म्हणजे गारोळ्याचं डुबरू आहे. ते गारोळी लोक म्हणत नाही बच्चा लोक ताली बजाव, मग मी ते असं वाजवायला लावतो, बच्चा लोक ताली बजाव. गारोळी ते डुबरू वाजवते असा. हिंदू भाईको राम राम, बुद्ध भाईको जय भीम, मुसलमान भाईको सलाम वालेकुम, हिंदू भाईको जय श्रीराम. आणि जवान पोट्टेले आय लव यू. आणि जे बाई दुसऱ्या बाईच्या संपर्कात येतात, बायको सोडून यायले यड कवा होते तुले, असंही सावधान करतो. म्हणून सर्व धर्माले घेऊन चालणं आमचा धर्म आहे. आम्ही कोणी गर्व से कहो हम भारतीय आहे. आमचं संमेलन आहे बंधुभाव संमेलन. कारण मी जरी हिंदू आहो, पण बुद्धाचे लोक प्रेम करतात. माझ्यावर मुसलमानही प्रेम करतात. म्हणून मी कीर्तनातून मानतो, ना हिंदू ना मुस्लिम ना शिख पाहिजे. आज भारताला आम्हा बुद्ध पाहिजे. आज भारताला आम्हा बुद्ध पाहिजे. आज भारताला
बुद्ध पाहिजे. शांती, माणसानं माणसाची माणसासारखं वागावं. आम्हाला आता कोणता धर्म नको, एकच धर्म आहे आमचा. साने गुरुजी सांगतात, खरा तो एकची धर्म जगाला प्रेमारे पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेमारे पावे. नाही तर होऊन काय राहिलं बाबू. आपण हिंदू है, मुसलमान खतरे में है, हिंदू धोखे में है, बुद्ध मजे में है, मुसलमान पाकिस्तान में है. अरे कायले भांडणं लावता रे. तुकडोजी बाबा सांगतात, धर्म काही पोराचा पोर खेळ नाही रे. घेतो धर्माची धर्माची आन मनी नाही मान. घेतो धर्माची आन मनी नाही मान. धर्म अचान कळायचा नाही रे. धर्म पोराचा पोर खेळ नाही रे. धर्म पोराचा पोर खेळ नाही रे. अरे आम्ही राजा, आम्ही अंधश्रद्धावादी. आता हे महाराज लोक गांजा पितात. मग तुम्हीच सांगा, गांजा पिणाऱ्याले गंजेटी ना म्हणाव की काय म्हणाव? त्याले काय परम पूज्य परमात्मा म्हणता का? साला गांजा पिऊन राहिला आणि मोठ्यानं अशी चिलम घेते आणि ह्या आणि अंगाले भभूती लावते. तुम्ही या पागल लोकायले महाराज करता काय? मग हे म्हणतात आमच्या धर्माच्या भावना दुखावल्या. अरे या रिकाम्या गोष्टीले भाव नाही, ते भावना. तुम्ही उद्या म्हणाल, आता माल्यावर काही काही टीका करतात, सत्यपाल महाराज या धर्माचे आहेत. अरे आमचा धर्म तो आहे. तुकडोजी बाबा सांगतात, सत्याचा आचार तोची खरा धर्म. सत्याचा विचार तोची खरा धर्म. न्यायाचा व्यवहार तोची खरा धर्म. करुणा आणि उपकार उपकार तोची खरा धर्म. वर्म धर्माच्या समतेत नाही रे. धर्म पोराचा पुर खेळ नाही रे. धर्म पोराचा पुर खेळ नाही आणि रे. हे देवा धर्माच्या नावावरच महाराज उतू आले. तुम्ही पहा, सर्वे महाराज दुसऱ्या धर्माचे महाराज याच्यात लफडे कमी आहेत. पण तुम्ही काही काही धर्मात, मी नाव नाही घेत, समजून घ्या पत्रकार बांधव. मध्ये तुम्ही मध्ये फळून विचारू नका गौरव भाऊ. तुमच्याच माध्यमातून समजा, जास्त अंधश्रद्धा कुठून पैदा होऊन राहिली. देवा धर्माच्या आड लपटा. आता प्रकरण बाहेरच येऊन राहिले. आणि आता प्रकरण, आता अशोक खरात तो एक महाराज दाढीवाला आणि त्याचे भक्त म्हणते हमारे बाबा ऐसे नाही है. आता काय कोणाले टेस्टिंग साठी पाठवा. त्याले तपासलं होतं, अजूनही 77व्या वर्षी त्याले लेकरू होते. हे विज्ञान एवढे पुढे गेलं आणि ते म्हणते हमारे बाबा ऐसे नाही. मग जाय तुझ्या घरी घेऊन जाय. अरे माझ्या बाबा हो, तुकडोजी बाबानं लिहिलं, या महाराज लोकायले डोक्यावर घेऊ नका. साधू संता दुरुनी वंदावे. साधू संता दुरुनी वंदावे. ते सांगाल ते करावे. ते सांगाल ते करावे. तुकड्या सांगे जीवे भावे. तुकड्या सांगे जीवे भावे. तरी देव नेईल मोक्षाची. सांगा निरोप जन लोकाची. म्हणून हा सत्यपालचा नाही, हा ग्रामगीतेचा विचार आहे. अरे अशोक खरात सारखे बाबा, त्याची काय ताकद आहे? मला चॅनलवर बोलता येत नाही, नाही तर म्या म्हटलं असतं तो काय भविष्य सांगते त्याच्या. आणि मी म्हणत नाही, पण म्या असंही म्हटलं असतं की त्याच्या काय राहू द्या, रिकाम्या जागा भरा, परंतु चिवट्या बनवून राहिले. आणि आपला बहुजन समाज एवढा साधा बोळा आहे. अरे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, चर्चा करा, चिकित्सा करा. सत्यपाल म्हणते हे खंजेरी अशी वाजते.
कशी वाटते, चिकित्सा करा. लाकूड आहे, चांबळा आहे, मग नरम कशी होते याले पाणी लावा. मग नरम केली की असं हा चमत्कार आहे. कोण्या महाराजाच्या राहू दे दूध पाडलं सण. अबे महाराजा तू मूत काय पाचत बे. राजा एवढ्या लीडर बाईले, एवढ्या मोठ्या मोठ्या श्रीमंताच्या बायकाईले तो महाराज मूत पाजून राहिला. तरी आपले लोक केवढे भावना भावना आमच्या भावना माही टीका करते. सत्यपाल आमच्या भावना दुसऱ्याले बोलून पाय. अरे पहिले आपलं घर स्वच्छ करा आणि मग दुसऱ्याचा अंगण झाला. नाही महाराज, तुम्ही याच्या अगोदर अनेक बुवा लोकांचे भांडाफोड पण केला आहे. मागं तुम्ही त्या गरम तव्यावर पण बसले होते. आणि असं असताना आता तुमचे कार्यक्रमही भरपूर होत असतात. लोक परत परत चमत्कारवाल्या बुवाच्या मागं का जात असेल? ते यासाठी जातात. कोणी तिथं पोरी वगैरे येतात त्या लफड्यानं जातात की या बुवामुळं हे पोरगी मला छपडल्या जाईल. काही लोक पैशाच्या लोभापायी तिथे चिटकतात की हा महाराज अळान छोटा आहे. ताव्यावर बसल्यानं चटका लागत नाही का. शेकल्यावर मग शिव्या काढून दे. ताव्यावर मी बसतो. उद्या तुम्ही ट्रॅक्टर भर लाकडं पेटवा, मी चालून दाखवतो आणि माझ्यासोबत तुम्हालाही नेतो. टेक्निक आहे. चिकित्सा केली म्या. पळत पळत जायचं. चटका लागला तरी सहन करायचं. इज्जत वाढते ना. आणि तुम्ही लोक मग जय जयकार करता. बोला लुच्चे महाराज की जय. अरे साधू बुवा गांजाचा सोडता धुवा हे वागणं बरं नव. साधू बुवा गांजाचं सोडता दुवा हे वागणं बरं नवा. कमाल तुमच्या थाटाची, पायात चप्पल बाटाची. कमाल तुमच्या थाटाची, पायात चप्पल बाटाची. अरे महाराज जोड 40 गाड्या. माई गाडी पहा किती जुनी आहे. 8.5 लाखाची घेतली. मग मला काय घेता नाही येत. अरे यायची चप्पल 2000ची आहे. माई चप्पल एवढी हलकट चप्पल कोणाचीच नाही. माई चोरीच नाही जात. 70 रुपयाची चप्पल कोण चोरून नेईन. चोरायलाही माल पाहिजे. अरे चांगल्या वस्तूवरच प्रेम करतात लोक. पण आपलं वागणं आहे तुमचं राहणं पण त्याच पद्धतीचं आहे. आता आम्ही बघितलं, तुम्ही इथं कोणा इकडे आल्यानंतर काही आता प्रत्येक शहरामध्ये तुमचे कोणी ना कोणी ओळखीतले असतील, तुम्ही त्यांच्याकडे वगैरे नाही जात? नाही, मी कोणाच्या घरी जात नाही. ते मला बिल्डिंग दाखवायला नेता. एवढी मोठी TV दाखवते घरातली. मला शानपणा जमत नाही. तू लोकांसाठी 10 पुस्तकं तरी देतं काय गरीबाले. तू बिल्डिंग नको दाखवू मला. तुझ्या बायकोचे दागिने नको दाखवू. बायकायला आदत राहते मला पान फुलवा. अहो तुझ्याकडे डिग्री किती आहे हे सांग. MA BEd कवडीची डिग्री नाही. सोनच दाखवता. 1.5 लाख रुपये 10 ग्रॅम. 1,70,000 10 ग्रॅम चोरून न्यायले फक्त ओळ नाही. म्हणून मी आपल्या या चॅनलच्या माध्यमातून ॲटपोर्टच्या माध्यमातून विनंती करीन, बायकाईनं सोनं घालणं बंद करा. आणि तुझ्या धमक असीन तर त्या चोराले पकडून साल्याले मारून टाक. आता वेगवेगळ्या घराची गोष्ट निघाली आहेत. मगाशी चर्चा करताना तुम्ही सुद्धा यांना बोललेत की आम्ही येत नाहीत. ते असा कधी प्रसंग आलात की बाबांना बोलावलं आणि तुम्ही ते आले नाही वगैरे असं काही? पहा, सत्यपाल महाराज हे आमच्या गुरुदेव चळवळीचं एक असं व्यक्तिमत्व आहे की आम्ही हजारो कुटुंब ज्या व्यक्तीच्या शब्दामुळे आदर्श झाले. त्यांनी आपली पत्नी वारल्यानंतर तिचं देहदान केलं. त्याला हिंमत लागते. वडिलांचं देहदान केलं, भावाचं देहदान केलं. हे सगळं करत असताना आम्हा लोकांना कुटुंबामधून जो काही विरोध होतो किंवा परिवाराकडून, तर त्याला आमच्यामध्ये ही ताकद कुठून आली. तर आम्ही जसं बोलतो तसं जगतो. ग्रामगीता, तुकडोजी महाराजांचा विचार, गाडगेबाबांचा विचार, फुले शाहू आंबेडकरांचा विचार आणि भारतीय संविधान आमची ताकद आहे. आम्हाला माहिती आहे की आम्ही कोणासमोर हात पसरवले नाही. वयाच्या मला वाटतं सत्यपाल महाराज 12-13व्या वर्षापासनं ती शाळा शिकत असतानापासनं आपले मोलमजुरी करून त्यांनी स्वतःचा जीवनाला सुरुवात केली.
कोणासमोर जो माणूस कोणासमोर हात पसरवत नाही ना, तो समाजालाही भीत नाही, समाजाच्या कुठल्याही प्रतिष्ठेला लाचार होत नाही. तर याला कारण आहे की यांना सहज मिळत चाललं, स्वातंत्र्य सहज मिळालं, पैसा सहज मिळत चालला, मुठभर कुटुंब इतके करोडपती झाले. आणि बाबा लोक जे हुंडीनी पैसे चालवतात, ज्यांच्या पैशाचे म्हणजे ढिग ज्यांच्या बायच्यात, आणि हा सगळा बहुजन समाज त्याच्यात फसला जातो. आणि गाडगे बाबा तुकडोजी महाराज जर तुमच्या डोक्यात घुसला नाही, मला आश्चर्य एक वाटतं की अजूनही आमच्या डोक्यात तो घुसत नाही. आणि म्हणून आम्ही लोक म्हणजे लाचारासारखे गुलाम आहोत. आणि मानसिक गुलाम जो देश असतो तो देश कधीच प्रगत होऊ शकत नाही. बाबा, माझा प्रश्न असा आहे की जिथे पुढारी वगैरे आता भरपूर बाबांच्या मागं असतात आणि जिथे गाव पुढारी असतो त्याच्यानंतर अख्खं गाव पण त्यांच्या मागं जातात, याच्याकडे तुम्ही कसं बघता? ह्याच्याकडे हेच बघतो, तो पुढारी यासाठी जाते की त्याला निवडून यायचं नाही. तो पुढारी यासाठी जाते की त्याचा प्लॉटचा बिझनेस आहे, त्याचे प्लॉट विकले गेले पाहिजे. तो पुढारी यासाठी जाते, वर्गणी देते, तोही जाते, यायले फुकट गाडीतून येते. आता पुढाऱ्यानं नवीन धंदे शिकले, दिंडेले पैसे देतात आणि त्याला पैदल पाठवतात. आणि हे चालले लोक दिंडीत पैदल, आणि त्या दिंडीचा खर्च हा करते आणि पैसे देते. आणि हा लक्झरीशी, आणि ते लोक बाया माणसं पायदळ चालल्याची, हे अशी बदमाशकी आहे. आणि पुढाऱ्याला मालूम आहे आता हे सत्य बोलून यायची अंगार होऊ दे अंगार. तुझे मिरची लगी तो मैं क्या करूं, तुझे मिर्ची लगी तो मैं क्या करूं. मैं तो रखे थे जा रहा था, मैं बुआ बाजी को फाड़ रहा था, रस्ते से जा रहा था, स्वामी को फाड़ रहा था, बाबा को फाड़ रहा था, अशोक खैरात को मिला रहा था. म्हणून बाबू, आजचे बाबा लोकाईनं तुम्हाला आम्हाला संपवून टाकलं. आता माझ्या धर्मपालनं एक कविता लिहिली, धर्माच्या नावावर बुवा जमा करतो राशन, धर्माच्या नावावर बुवा जमा करतो राशन, आणि सुशिक्षित सुद्धा आता करतात मूत्रप्राशन. अरे गंगेत आंघोळ केली की अंग धुतलं की अंगावर पाणी पाडलं की मूतू येतेच, सू येतेच. आणि आम्ही तीर्थ भरून गंगेतलं पाणी आणतो शिशीत, कधी तपासून पहा. अरे कर्मकांडावर चालतो या भोंदूचा धंदा, आणि राजकारण्यापासून हा जमा करतो चंदा. कारण राजकारणी लोकांचे काही पैसे खायचे धंदे आहेत, त्याचा जीव घबरावते, आणि कधी कधी एवढा घबरावते की अटॅकच मरते. हे म्हणून या महाराज लोकांजवळ गर्दी करतात, पैसे देतात, आशीर्वाद भेटी. अरे विज्ञानाचा विचार असतो त्याच्या घरात, त्याच्याजवळ कधीच येत नसतो खरात. अरे मित्रांनो, ठेवा ध्यानी म्हणे आपला महाराष्ट्र आहे पुरोगामी. धर्मपाल सांगे विसरू नका संताची वाणी, नका गाऊ कोणी बोंधू बाबाची गाणी. अरे काय राजा लोक सांगते, कुत्र जिवंत केलं, महाराजनं हिरीले पाणी लावलं, चाल बनावाना राजस्थानले, त्या मम्मीनं मिल्क पाजलं संत, आणि लाव राजस्थानाच्या विहिरीले पाणी. अरे चिवत्या बनवतात. म्हणून मी ते गाणं लिहिलं. आता महाराष्ट्रात एमपीतले महाराज आले, गळवाभर जल सब समस्या का हल. चालल्या बायका ते गळवाभर जल सब समस्या का हल, चालल्या बाया जेल घेऊ. अरे माझ्या माय बहिणींनो, अरे जलानं कल्याण नाही होणार, सावित्रीबाई वाचल्यानं कल्याण होईल. तुम्ही ग्रामगीता ग्रंथात वाचून पहा. अरे ग्रामगीता उद्धार करणारी हाय, ग्रामगीता उद्धार करणारी हाय. वाचन करून पाय रे बाबा, आचरून पाय. वाचन करून पाय रे बाबा, आचरून पाय. मी आपल्या याट पोस्ट अमरावती, याट पोस्ट मराठी चॅनल धन्यवाद देतो. मला हे गाणं लय आवडीचं आहे.
चमत्कार दावणारी पोथी वाचली बाबा. चमत्कार लावणारी पोथी वाचली बाबा. पारायण केली म्हणून मुलगा झाला आबा. हो मुलगा झाला बा, हो मुलगा झाला बा. काही लोक सांगते आमच्या गावात 41 वर्ष झाले, आमच्या गावात 100 वर्षापासून चालू आहे पोथी वाचणं. अबे 50 माणसानं दारू सोडली काय? 50 माणसानं गरीबाच्या लेकराईले शिकवलं काय? माझा गाडगे बाबा सांगे गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. अरे गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. हे गॅरेज वर कीर्तन आहे. अशोक भाऊचं गॅरेज आहे, यश मोटर्स. अशोक चढोकार हे मेकॅनिक आहेत आमचे. गाडगे बाबाचं आहे दत्तवाडी नागपूर भारत अपार्टमेंट. आणि माझं तेच मागणं आहे, माझं हेच मागणं आहे माझ्या माय मावल्यांनो. अरे काही काही लोक अंगठ्या घालतात, दगडाच्या अंगठ्या, आणि नागपुरात विकतात. तो दगड विकणारा अब्जोपती आहे आणि हे दगड घालणारे BPL मध्ये आहेत. हे अंगठ्यात घालतात. चिवतियों के बाजार में फतलों का व्यापार चला रे. अरे नागपूर जिल्ह्यातला एक राजकारणी मरण पावला अपघातात. त्याच्या हातात 8 अंगठ्या होत्या, अलग अलग खड्याच्या. अरे ग्रहावर अंगठी तयार होते, ग्रह आकाशात, माणूस जमिनीवर, आणि पंचांग पाहणारा ते पण तो अशा खरात. अरे अजित दादा मरण पावले, ऍक्सिडेंट झाला, हे पंचांगवाले काऊन नाही सांगितलं अगोदर? म्हणून ग्रामगीता वाचा. हे आहे ग्रामगीता, 41 अध्याय. गॅस पेट्रोलचा शॉर्टेज येईन, लढाई युद्ध होणार आहे ते सांगत नाही, चिवत्या बनवतात. मला विचारा नको नाही भविष्य, मी सांगतो भविष्य काय आहे. आपल्या बॉडीवर कळते माणूस गरम किती टक्के आहे, यानं किती नुकसान केलं, हा चॅप्टर किती आहे. जास्त अत्तर मारते म्हणजे समजून घ्या हा जास्त सेक्सी आहे. तुम्ही लिहून घ्या, जो सेंट मारते जास्त त्याले तू चीज बडी आहे. अरे अत्तर सेंट लावणारा सर्वसाधारण माणूस लावत नाही. ज्या दिवशी हनीमून काही असलं त्या टाइमला ते शिपडतात ना, सेंट वाला करतात, सेंट मारतात. आम्हाला कोण हात लावला शेणचा तर त्याच्या संतापून जातो. अरे सुगंधाची काय गरज आहे? असा सुगंध द्या महात्मा गांधीचा सुगंध. अल्ला ईश्वर जे गांधीजी संडास साफ करत होते, तुकडोजी बाबा ग्रामसफाई करत होते. म्हणून काम धंदे सोडून अशी भक्ती का कामाची, ग्राम सुधारणा सोडून गेले तीर्थापाची. हो गेली चित्तापाची, हो गेली चित्तापाची. कामधंदे सोडून अशी भक्ती का कामाची. आम्हाला सांगते सारे तीर्थ, बार बार गंगा सागर, एक बार 10-12 हजार रुपये कमावल्या जातात ना. आणि गंगा सागर एक बार सारे तीर्थ. बार बार. आणि काऊन तुकडोजी बाबा म्हणते, तुकाराम महाराज म्हणतात देवळीचा देव मेला रे अंतरीचा जागवा. आणि तुकडोजी बाबा लिहितात, अरे कायले इथं गावी उपायची ठेवणी बाळा, का सयाजाची कुंभमेळा. म्हणून गाडगे बाबा सांगतात, तुझ्या गावाचं नाही का. मला वेळ कमी आहे, मला आवाज बसला. गंगेमध्ये स्नानाने तरनो, गंगेमध्ये स्नानाने पाप धुतल्या जाते. मग खेकड्या मासोळ्या काम गाळ्यातच मरते, क्या बात आहे. गाळ्यातच मरते. गंगेमध्ये स्नानाने पाप धुतल्या जाते. खेकड्या मासोळ्या का जाळ्यातच मरते, हो जाळ्यातच मरते. अरे गंगेमध्ये स्नानाने गंगेमध्ये स्नानाने तरलो पाय नाय. वाचन करून पाय बाबा वाचन पाय. म्हणून तरायचं सण पाणी अडवा, पाणी जिरवा. आपल्या बिल्डिंग वरचं पाणी जमा करा आणि बोर मध्ये घ्या. आईच्या शपथ न सांगतो, 3रं युद्ध पावसासाठी होईल. वीज वाचवा, सौर ऊर्जा घ्या, इलेक्ट्रिकच्या गाड्या वापरा.
डिझेल पेट्रोलचा शॉर्टेज येणार आहे भविष्यात. आणि हे अंधश्रद्धा सोडा. नवीन नवीन महाराज पैदा होते. एक महाराज आमच्या भागात होता, बिना पेट्रोलची गाडी चालते म्हणे. एक महाराज भेटला, तो म्हणे नवसानं लेकरं होते, अंगाऱ्यानं लेकरं होतात काय? अरे स्वावलंबी स्वयंपूर्ण गाव आपले बनवा, कच्चा माल पक्का करून या नफा मिळवा. अरे नोकरीसाठी धरू नका, नोकरीसाठी धरू नका नेत्याचे पाय. वाचन करून पारे बाबा आचरून पाय. वाचन करून पारे बाबा आचरून पाय. भजन ऐका तुम्ही तुकड्या बाबाची, प्रार्थना करू हो मानव धर्माची. प्रार्थना करूया हो मानव धर्माची. अरे सत्यपालाची माया, सत्यपालाची माय. ग्रामगीता हाय. वाचन करून पारे बाबा आचरून पाय. अरे फुले शाहू आंबेडकर वाचा रे बापा. तुम्ही वामनदादा कर्णक वाचा. अरे संत कबीर वाचा. कबीर कथा बम्मन की जैसे पत्थर की नाव. कबीर कथा बम्मन की जैसे पत्थर की नाव. अंधे बैठे नाव में कहाँ ले जाओ. कुठं जा. अरे पोथी पढ़ी सोआ पंडित भया न कोय, और 2.5 अक्षर प्रेम का पढ़े सो पंडित होय. बाबू सर्वांना गाडगे बाबाकडून, तुकडोजी बाबाच्या विचाराकडून, कुणी बुवाबाजी भविष्य पाहू नका. तुमचं भविष्य तुकाराम महाराज सांगतात. जगद्गुरू शिवाजी महाराजचे गुरु म्हणतात. आपली सोडवणं करावी आपण, संसार बंधन सोडावया. संत नामदेव महाराज सांगतात, दगडाचा देव बोलील बा कैसा, सांगती ऐकती दोन्ही मूर्ख. म्हणून माझा शेवटचाच प्रश्न आता, तुम्ही आता फिरत असता, आता नुकताच मुंबईला तुमचा पुरस्कार सोहळा वगैरे आम्ही पण पाहिला, त्याच्यामध्ये तुमचं भाषण जे आहे ते खूप गाजून राहिलं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही शब्द वापरला होता, आता सध्याच्या परिस्थितीवर चालत असणारा दिवसा अगरबत्तीवाला शब्द, तो काय प्रकार होता तुम्ही वारंवार तुमच्या कीर्तनामध्ये पण मांडता? मी म्हणतो हे अगरबत्त्या लावतात, त्याच्यातून सुगंधित अगरबत्ती लावून बायाले सेंट माणसाले सेक्सी बनवते. सेक्स तुम्ही पाहून घ्या, जे लोक जास्त सेक्सी आहेत ते जास्त सेंट वापरतात. म्हणजे दिवसा त्या अगरबत्ती सेंट आहे, तिथं राहते लेडीज. दिवसा अगरबत्ती आणि रात्री जबरदस्ती. कारण बायाले फसवण्याच्या दृष्टीनं और बदमाशाईच्या बाबतीत ती माझोड शेर आहे. हे जे भ्रष्टाचारी आहेत, हे मालक कीर्तन कोणी साहेब लोक ऐकत असतील, टेबला खालून नोटा खाणारे, कमिशन खाणारे गव्हर्नमेंटच्या यातल्यातलं, तुम्ही ऐकून घ्या. तुम्ही हरामाचा पैसा, गोरगरिबाचा हरामाचा पैसा तुमच्या पोराईले खाऊ घालाल, तुमची पोरगी लफडेबाज पैदा होईल. तुमचं पोट्ट पियर 12 वर्ष झालं लफड्यात लंब होईल. कारण यायचे लाच लुटपट खाणारायचे, भाळ खाणारायचे लेकरं रोडवर गाड्या नाही चालवत, हे पुलाच्या ब्रिजवरून खाली गाडी चालवते. म्हणून नाही तर पैसा म्हणजे जहर, शांतीनं लाभू दे क्षणभर. मानवाच बनविते वानर, चंचल चित्त करून या. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदाच विचार वेच करी. पण राजकारण पाहतो, तो त्याले खाते, तो त्याले खाते, तो त्याले खाते. म्हणजे काय? इलाही खैर करे क्या बुरा दरबार है. 77 वर्षात मत देणारा निवडून आला, मत देणारा सुखी झाला. गौरव भाऊ मानकर साहेब, तुम्ही पत्रकार सांगा, 77 वर्षात कोण सुखी झाला? निवडून येणारा की मत देणार? निवडून येणारा. निवडून येणारा. मला सांगा, कृषी सेवा केंद्रावाले, खताच्या फॅक्टरीवाले सुखी झाले की शेतकरी? खताच्या फॅक्टरीवाले. हा. किराणा दुकानदार सुखी झाला की गिराईक? किराणा दुकानदार. कीर्तनकार महाराज सुखी झाले माझ्यासारखे की ऐकणारे? कीर्तनकार. हा. कीर्तनकार पैसे घेते आणि तुम्ही मायबाप. म्हणून सत्यपालचे
तुम्ही दोघंही ऐकणारे, मला लाईक करणारे, ते काय म्हणतात तुमच्या चॅनलले सबस्क्राईब करा. मला काही घेणं देणं नाही. याच पोस्ट मराठी चॅनलले सबस्क्राईब करा. अरे हे विचार पोचवतात. म्हणून गौरव भाऊ मानकर पत्रकार आणि कॅमेरामन खिच मेरी फोटो के खिच मेरी. कॅमेरामन पंकज पाटील तुम्हालाही सांगतो, कॅमेरा म्हातारी आली त्याच्यावरही फिरत जा, नाही तर कमी कपड्यावाली आली चांगली चटकन तुम्ही कॅमेरा फिरवता. म्हातारी आली की गरकन नाही. अरे मी कॅमेऱ्यावर गाणं ऐकलं, एकटी दुखती फिरू नको माय व. ओ माय तो फट्टू काढतील पायव. ओ माय तो फट्टू काढतील पायव. दुखती फिरू नको माय. म्हणून पोरी सोरीनं सावधान व्हा बेटा. आता तुझे फोटो काढते छुपे तुम्ही नाही बरं. हे कॅमेरामन आहे यात पोस्ट मराठी चॅनल. आजकाल ते छुपे कॅमेरे लावते, या महाराज लोकांचे लफडे पकडल्या जातात आणि म्हणून महाराज लोक गोत्यात उतरतात. मी आता बोलत नाही, थकलो रे बाबा मी. म्हणून यात पोस्ट मराठी चॅनल तुम्हाला धन्यवाद. आणि तुमच्यासोबत माझे मित्र आहेत ज्ञानेश्वर दादा रक्षक, ज्याईनं आपल्या आईचं आपल्या बापाचं देहदान केलं. करोडपती माणसं आहेत, ईडी लागणार नाही तुमच्या मागं, नंबर 2 नाही ना, पण आपल्या मायबापाचं देहदान करणारा. म्हणून मला रक्षक दादा प्रिय आहेत. पैशावाले आहे म्हणून नाही, मला अनेक वेळा ते घरी न्यायची कोशिश करतात. पण आमचं जीवन आहे हापशीवर अंग धुणे, गाडी झोपणे आणि गॅरेजवर गाडी दुरुस्त करताना इथं आराम करणे. तुम्ही कोणाच्या घरी जेवायला कबूल नाही करो. झुणका भाकर आपलं झुणक्यात काय मजा आहे बाबू. त्याला तेल नाही पाहिजे. आपलं पाणी टाकलं की वाडी ते नागपूर, नागपूर ते सीताबर्डी, आणि मिरच्या टाकल्या की चून केलं चून. पायाचे मोठे गुण हो हरभऱ्याच्या झाडीत दिलं. हायब्रीड घालून चून केलं चून. अरे ऑटोमॅटिक संगीत चालू होते नाईटले, कारण हा वातावरण गरिबीचे आहे. म्या गरिबी भोगेला आहे म्हणून दारूच्या छिचीचे झाकणं 150 रुपये किलो विकतो. म्या अशोक भाऊच्या गॅरेजसाठी माई पोरगी आहे तेलाऱ्याले सरलाबाई बावस्कार, सत्यपाल बावस्कार. मा पोरीनं म्हणे बाबा ह्या चिंध्या, ते टेलर काम करते, साड्या शिवते. मा पोरगा आहे धर्मपाल, डॉक्टर आहे. दर मंगळवारी 2 घंटे पेशंटचे पैसे घेत नाही. गजानन भाऊचा पियुषपाल आहे, सुंदर गाते. हे गजानन भाऊ चुलत भाऊ आहे. आम्ही दोघं भाऊ पैसे वाल्यासाठी भांडत नाही, कौरव भांडवासारखे भांडत नाही. भांडणामध्ये वहिनीचीच साडी सोडणारा दुर्योधन होता. आम्ही एकामेकाला पूरक आहोत. म्हणून भाऊ कसे आहेत आमच्या भावासारखे. म्हणून तुम्हाला संदेश आहे, दोघं भाऊ भांडू नका. नवरा बायको कधी भांडू नका. आणि बायको गाडीत असताना कधी बायकोची भांडू नका. कारण काही काही बायका जे हातात काम आहे ते सोडून देते. एक बाई हातातलं काम सोडे बरं. मग बायको भांडताना काय केलं, नवरा बायको भांडून राहिले, तिनं गाडी सोडली आणि काय म्हणे चुल्यात घाल. दोघंचे दोघंही सिरियस झाले. म्हणून भांडू नका. प्रेम नाही म्हणून जय गुरु, जय हिंद, जय भीम, सलाम वालेकुम, दंडवत, and I love you. आय लव्ह यू टू. Same to you. I love you too. चला, धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. तर आपण हा कदाचित असा एक आगळा वेगळा आणि एक प्रथमच इंटरव्ह्यू असेल जो एका गॅरेजमध्ये सुरू आहेत. त्यांची गाडी तिकडे दुरुस्त होत आहे आणि इकडे बसून आहेत. आणि ही जे गॅरेज आहे यश मोटर्स आहे, दत्तवाडी, भारत अपार्टमेंट, अशोक चडोकार साहेबांचं गॅरेज आहे. कोणती गाडी आणा दुरुस्त कर. कोणतीही गाडी आणा दुरुस्त करतात. आणि बाबा आता मी होंडाने महाराजांची जाणार आहे. यांची पण गाडी इथंच दुरुस्त होते.
आणि आमच्यासोबत इथंच गुरुदेव सेवा मंचचे ज्ञानेश्वर दादा रक्षक आहेत आमच्यासोबत, इलेक्ट्रॉनिक चरण भाऊ आणि चरण भाऊ पण आहेत. इथे सर्व सर्व टीम आहे इथे, आणि इथे प्रेक्षक पण आहे, पैशासाठी कावर करत नाही. प्रेक्षक पण आहेत इथे, बाबांना दाद देणारे इथे सर्व प्रेक्षक पण आहेत. रोशन सर्व कुमार रोशन कुमार यांचे तबला वादक पण आहेत. इथे जागा नव्हती म्हणून, नाही तर तबलाही लावला असता आम्ही इथे. माझा पुतण्या आहे सहकारी सुनील चिंचोळकर, माझा ड्रायव्हर आहे राजेश काईंगे, आणि गजानन भाऊ आमची जोडी आहे. आता मरेपर्यंत आम्ही ते हा. म्हणजे 13वी होईपर्यंत दोघंही सोबतच आहे. तर अशी पूर्ण टीम इथेच, आणि एक इथेच कीर्तनाचा एक सोहळा आणि प्रबोधनकाराचा एक सोहळा इथेच कार्यक्रम पार पडलेला आहे एक चांगल्या पद्धतीनं. आपण हा पूर्ण ॲटपोस्ट मराठीवर तर बघू शकतात, परंतु या पद्धतीचे अनेक जे असतात मुलाखती, विश्लेषण, अशा पद्धतीचे कार्यक्रम तुम्ही ॲटपोस्ट मराठीवर बघू शकता. सत्यपाल महाराजांचं हे कीर्तन, आमचा हा उपक्रम तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा, आणि ॲटपोस्ट मराठीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.